बातमी मोठी आहे। बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याचं कळतंय। बारामतीचे ते नगराध्यक्ष आहेत सचिन सातव आणि यांच्यावरती शाईफेक झाल्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नेमकी ही शाईफेक कोणी केली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाची अपडेट समोर येते ती म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती शाईफेक केल्याचं कळतंय। माफ करा, वंचितच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केल्याचं कळतंय। बारामतीमध्ये नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावरती वंचितच्या काही कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचं सांगितलं जातंय। सचिन सातव हे बारामतीचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यावरती वंचितकडून ही शाईफेक करण्यात आलेली आहे। वंचितचे काही कार्यकर्ते आणि त्यांनीच आता ही शाईफेक केल्याची माहिती समोर आलेली आहे। हे दृश्य आपण बघत आहोत। एका ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि नगराध्यक्ष सचिन सातव हे देखील इथे उपस्थित आहेत। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्यावरती थेट शाईफेक केल्याचा व्हिडिओ। बातमी आता पुण्यातून आहे। पुण्यामध्ये दीप्ती चौधरीची सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या बघायला मिळते। दीप्तीच्या आत्महत्येला सासरकडचे जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। तर दीप्तीला तिचा भाऊ दर महिन्याला 10,000 रुपये पाठवायचा असं दीप्तीचे वडील सांगतायत। 6 महिन्यांपासून दीप्तीचा छळ करत होते असं दीप्तीच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे। मला एक सांग, काय नेमकी ही घटना काय घडली जरा सविस्तर सांग कशा पद्धतीने, कारण लग्न नेमकं कधी झालं होतं आणि नेमका काय जाच सासरच्या लोकांकडून तुमच्या मुलीला होत होतं? त्यांना मुलगी नको होती, त्यांनी परस्पर तिचं ऑपरेशन करून तो ऑपरेशन झाल्यानंतर आमच्याकडे आणून सोडली। त्यापासून ती खूप हतबल झाली, त्याला खूप त्या वेदना सहन झाल्या नाहीत। डॉक्टरचं डिसिजन घेतलं आणि तिने आत्महत्या केली। या गोष्टीला त्याचे सर्व कुटुंब, ते चौधरी कुटुंब जबाबदार आहेत। त्यांनी शेवटी माझ्या मुलीला तिच्या नवऱ्याने खूप त्रास सहन केला। एक गोष्ट तिने मला त्या दिवशी सांगितली, इतके दिवस बोलले नाही मम्मी मी तुला, पप्पांना काय वाटेल, दादाला काय वाटेल। मला रोहन सारखं 6 महिन्यापासून म्हणतोय की तुझ्या आणि तुझ्या आईच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टी तुझा हिस्सा मागून घे, म्हणजे आपल्याला होईल वापरायला। आम्ही आर्थिक दृष्ट्या खूप मदत केली, सर्व काही सहकार्य केलं, पण त्यांनी शेवटी माझ्या मुलीचा घात केला। सरकारने, गृह खात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा। कठोरात कठोर कारवाई करावी त्यांच्यावर आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा हीच माझी शेवटची इच्छा आहे। कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर रुपाली चाकणकर यांनी दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। ऍक्शन घ्या आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी यावेळेस दीप्ती चौधरी यांच्या नातेवाईकांनी केली आहे। पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलेला आहे। राजकीय हस्तक्षेप वाढतोय असं चौधरींच्या नातेवाईकांचा आरोप आहे। आम्ही सगळे मगर परिवार कायम एक असतो, त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये। बोलू द्या, थोडे जावं मगर आम्ही सगळे मगर परिवार कायम एक असतो, त्याला कुठल्याही राजकीय प्रकरणाचा आम्हाला वाद करायचा नाहीये। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली। दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केले ते? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं। प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं। तर दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। पुण्यातील निरामय रुग्णालय प्रशासनाची यावेळेस पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे। रोहन आणि सुनीता चौधरींना घेऊन पोलिसांकडून रुग्णालयात चौकशी केली जाते। दीप्ती चौधरीची निरामय या रुग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली होती आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांकडून हा तपास केला जातोय। चौधरी कुटुंबियांनी दीप्तीला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। मगर कुटुंबियांच्या फिर्यादीत तसा उल्लेख आहे।